तर सोनावणे वॉरियर्स ज्यांनी नाणेफेक जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजी करण्याकरता एबी सामर्थ्य मालेगाव हे नाव सुद्धा चर्चेमध्ये आहे. आकाश बेडसे ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण मुंबई असेल, पुणे जिल्हा असेल किंवा मग नाशिक जिल्हा असेल, जिथे ज्या स्पर्धा होत आहेत त्या स्पर्धांमध्ये जर आपण पाहिलं तर एबी सामर्थ्य च्या नावानं एक संघ जो उतरताना पाहायला मिळतोय. चला सलामीचे बॅटर्स, वेळ खूप गेलाय. या मॅच च्या आधी जवळपास 10 मिनिटाचा वेळ तो वाया गेलाय. त्यामुळे इथनं आता लगेचच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचंय. चंदू सर, खूप चांगलं माहोल आर्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून नेहमी आपल्याला पाहायला मिळतोय. तुम्हीही जवळपास 3 पर्व या स्पर्धेची पाहिली आहेत. या वर्षी तुम्ही जॉईन झालात, कसं वाटतंय ज्या पद्धतीनं हा सर्व डोलारा उभा केलाय? हो, सोपं नाहीये. म्हणजे कोणतीही स्पर्धा एक दिवसाची जरी भरवायची म्हटलं ना तरी सोपी गोष्ट नाहीये. परंतु एवढ्या दिवसाची स्पर्धा, स्पर्धेसाठी लागणारं मैदान, स्पर्धेसाठी लागणारी खेळपट्टी, प्रेक्षकांसाठीच्या प्रेक्षक गॅलऱ्या, मुख्य मंच असेल, लाईव्ह कव्हरेज असेल, स्पर्धेच्या ट्रॉफीज असतील, आयकॉन असतील, आयडॉल असतील, आमचे समालोचक असतील किंवा पंच असतील, लाईव्ह कव्हरेज असतील, म्हणजे आयोजकाला एक गोष्ट नाही, स्पॉन्सर्स असतील. आयोजकाला एक गोष्ट पाहिजे नसते, खूप साऱ्या गोष्टी पाहिजे असतात. आणि एवढं सगळं केल्यानंतर त्याला समाधान कधी मिळतं माहितीये? स्पर्धेला प्रेक्षक येतात, स्पर्धा चांगली होते, स्पर्धा मॅचेस चांगल्या. आयोजकांना काय पाहिजे असतं? आयोजकांना असं कधीच वाटत नाही की त्यांची टीम जिंकावी. आयोजकांना एकच वाटत असतं, आम्हाला स्पर्धा चांगली करायची. आणि या दोन्ही आयोजकांचा तोच उद्देश आहे. आम्हाला नाशिकला टेनिस क्रिकेटच्या पटलावर आणायचं आणि हाच उद्देश या दोघांचाही पाहायला मिळाला. खूप साऱ्या लीग मॅचेस अलीकडच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय खऱ्या, परंतु आर्या प्रीमियर लीग त्याच्यातही उठून दिसते. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाली आहे. आरब शेख आणि दादू बोरसे. दादूची गोलंदाजी मागील मॅच मध्ये देखील चांगली राहिली आहे. अष्टपैलू कामगिरी करणारा आरब शेख हेही नाव चर्चेत आहे. मग विविध प्रीमियर लीग मध्ये आरबच्या देखील नुकताच भिवंडी प्रीमियर लीग खेळून माथेरानच्या स्पर्धा विशेष आरबने गाजवल्या. मंथनची स्पर्धा मला आठवते. आरबचा परफॉर्मन्स तिकडेही चांगला होताना पाहायला मिळाला. मालेगाव मध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला स्पर्धा असतात आरोपला मोठ्या प्रमाणावर मागणी असते, असे आरोप आहेत. आणि व्यावसायिक संघांमध्ये देखील खेळताना पाहायला मिळतात. तेच बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. पहिली ओव्हर घेऊन गोलंदाजीसाठी निहाल दुसामा, वैयक्तिक पहिल्या षटकासाठी पहिलं षटक घेऊन देऊळ एक्सप्रेस ज्या खेळाडूने महाराष्ट्र प्रीमियर लीग देखील गहुंजे स्टेडियमवर खेळलेली आहे. महाराष्ट्र अंडर-23 आणि सध्या महाराष्ट्राच्या रणजी संघाचे दरवाजे देखील ठोठावण्याचा प्रयत्न करतात. तेच बेस्ट वर्सेस बेस्ट, पहिला बॉल फुलटॉस समोर उडवलाय. पॉवर प्लेचा फायदा घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. पहिलाच बॉल जातोय सीमारेषा पार. बॉलवर चौकार लागला गेलाय. फुलटॉस बॉल होता, त्याचा फायदा घेतलाय. पॉवर प्लेचा फायदा सगळ्यांना घ्यावा लागतो. गॅपमध्ये स्ट्रोक खेळावे लागतात किंवा उंचावरून, परंतु क्षेत्ररक्षक नाहीयेत अशा ठिकाणी. इकडे फुलटॉस पुन्हा एकदा, यावेळेला फुलटॉस होता, त्याचा फायदा घेतला. स्क्वेअरलेगला पाठवला हा बॉल. पुन्हा एकदा बॉल सीमारेषा पार. दोन चौकार त्याने इथे परावर्तित केले. आयकॉन म्हणून मला या टीम मध्ये समाविष्ट का केलं गेलंय? लीग आली सुरुवातीला जर पाहिलं तर अगदी IPL आल्यानंतर आपल्या क्रिकेट बदललं गेलं. लीग मॅचेसचा दौर आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये आला. सुरुवातीला जुन्नर प्रीमियर लीगचाही मी उल्लेख करेल आणि आता नाशिकमध्ये देखील क्रांती होते. नाशिकमध्ये देखील बऱ्याचशा प्रीमियर लीग होतात, तालुक्याच्या होतात. मी सिन्नर प्रीमियर लीग गेलो असल्या कारणाने त्याचाही उल्लेख करेल. किंवा खूप साऱ्या तालुक्यांच्या स्पर्धा होत आहेत. आर्या प्रीमियर लीगचा चौथा पर्व आपण पाहतोय. चांगला बॉल टाकलाय. बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई आहे. तुम्ही बेस्ट आहात तर मी सुद्धा बेस्ट आहे. तुम्ही आयकॉन आहात तर मी सुद्धा आयकॉनच आहे दाखवण्याचा प्रयत्न. लेंथवर टाकला बॉल, थोडासा कट केलाय आणि चांगल्या टप्प्यावर. अगदी चांगला बॉल होता. कुठल्या स्पॉट वरनं चेंडूनं वळण घेतलं, त्यामुळे तिथे आराब जो फटका खेळायचा होता तो फटका राहून गेला. चांगल्या टप्प्यावरचा चेंडू, चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. इकडे
आता रिवर्सचा प्रयत्न, जसा रिवर्स साठी वळले बॉल वेगात टाकला आणि त्याच्यामुळे सापडलाच नाही बॅटरला. आणखीन एक चांगला बॉल इकडे पाहायला मिळतोय. आता पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार, त्यानंतर 2 बॉल डॉट. चांगली गोलंदाजी करतोय निहाल. पहिले 2 बॉल टप्प्यावर नव्हते, पहिले 2 बॉल फुलटॉस होते, मात्र जेही बॉल टप्प्यावर टाकले तिथे आराफला रोखून धरले. हो, आणि याला तर संघर्ष म्हणतात क्रिकेट मधला, बॅटरचा आणि बॉलरचा. पुन्हा रिवर्स, पुन्हा चांगला बॉल. आरफ, हे तेच आरफ आहे ज्याने पहिल्या 2 बॉलवर चौकार मारले आणि त्याच्यानंतर 2 चौकारांतर खडबडून जागे झालेत निहाल तुसामत. 3 बॉल लगातारचे डॉट. पहिले 2 बॉल चौकार आले, त्यानंतर निहाल म्हणतायत मीही कच्च्या गुरुचा चेला नाहीये, मला ही चांगली गोलंदाजी करता येते. आणि मग त्यांना आपल्या टप्प्यावर गोलंदाजी केली आणि आराफला पूर्णपणे बांधून ठेवलंय. वा, आणि असं क्रिकेट चाललं तर मजा येते सर. पुन्हा रिवर्सचा प्रयत्न, परंतु या वेळेला यशस्वी होत आहे. 2 वेळा यशस्वी झालो म्हणून काय झालं, पुन्हा एकदा प्रयत्न आणि या बॉलला सीमारेषा दाखवली आहे. या चौकारानिशी धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती पहिली ओव्हर संपल्यानंतर 12. ओव्हरचा खेळ जर आपण पाहिला तर 3 बाउंड्री झाल्या, मात्र 3 चांगले चेंडू तेही आपल्याला मैदानात पाहायला मिळाले. पहिले 2 बॉल फुलटॉस होते, त्यावर चौकार आले. शेवटचा बॉल तो आराफनं अगदी चेंडूच्या रेषेत येताना तिथे रिव्हर्स अटेम्प्ट केला, बिटवीन द गॅप खेळला आणि त्यामुळे बॉल तिथे जर आपण पाहिलं तर चौकारामध्ये परावर्तित होत असताना पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावर विदाऊट लॉस पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम एबी सामर्थ्य 12 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा दादू बोरसे मात्र आता इकडे पाहायला मिळतील समोर गोलंदाजीसाठी. अनुज मौर्य, दादूसाठी टाकला बॉल होता, पॉइंटच्या दिशेने खेळलाय, उसळी होती, अप्पर कट करतायत, बॉलला सीमारेषा दाखवतायत. 4-4-4 चौकार. जागा होती वीरेंद्र सहवागच्या स्टाईलनं या बॉलला तिथे दिशा दाखवली. एक अप्पर कटचा फटका दादू बोरसेनं मैदानाच्या आतनं खेळलाय. चांगल्या बॅटिंग करता दादू बोरसेला ओळखलं जातं. संपूर्ण भारतीय टेनिस बॉल क्रिकेटला नाचवणारा नाझीम गुल्ली, त्याच्या विरोधामध्ये रबर बॉल चॅम्पियनशिप मध्ये ज्या पद्धतीनं दादूने बॅटिंग केली होती सर्वांनाच प्रभावित केलं होतं. तेच दादू पाहायला मिळतात आता बॅटिंग साठी. यावेळेला पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न केला गेला, खेळायचं होतं फाईन लेगच्या दिशेने, परंतु फ्लाय स्लिपच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होताना पाहायला मिळालाय. तिकडे एक धाव मिळेल, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. यामध्ये जी ही टीम जिंकेल पुढे खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. उद्या खेळते खेळेल, परंतु जी टीम पराभूत होईल तिला संधी आहे अक्षय सर, त्यांना आज खेळण्याची संधी मिळणार आहे. हा फॉर्मॅट, या फॉर्मॅटला प्रामुख्याने JPL ज्युनियर प्रीमियर लीग फॉर्मॅट म्हटलं जातं आणि या फॉर्मॅटला व्यापक स्वरूप 70-70 बिग बॅशने सुद्धा दिलं. आणि खऱ्या अर्थाने पहिल्या प्रीमियर लीग व्हायच्या ना प्रत्येक टीमच्या 3 मॅच, त्याच्यामध्ये गडबड व्हायची, कारण जरी किती फेअर क्रिकेट खेळत असेल तर उद्देश असं व्हायचं की बाबा मॅच सोडली तर नाही, उद्देश नसतो कोणाचा मॅच सोडायचा. परंतु हा जो फॉर्मॅट आला याच्यात काही चान्स नाही. 2 टीम क्वालिफाय होणार म्हणजे होणार आणि सगळ्यांना संधी पुरेपूर. यावेळेला समोर खेळले, मिड ऑन मिड ऑफच्या मधोमध बंदुकीतून गोळी सुटावी असा बॉल सुटलाय आरबच्या बॅट मधून. 4 चौकार. लाजवाब स्ट्रोक ओव्हर दी बॉलर हेड खेळला होता. गोलंदाजाच्या डोक्यावरनं हा स्ट्रेट ड्राईव्ह तिथे आपल्याला पाहायला मिळाला. अगदी दमदार पद्धतीने हा फटका खेळला, कुठल्याही क्षेत्ररक्षकाला संधी नव्हती. अगदी ब्लॅक स्क्रीन वर जाऊन हा चेंडू आदळला आणि चौकार इथे परावर्तित झालाय. 4. अनुजच्या विरुद्ध चढवलेला हल्ला पाहायला मिळाला. सध्या चौकारात डील सुरू आहे. 21 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये मात्र ते 3 येताना पाहायला मिळाले. रिवर्सचा प्रयत्न पुन्हा एकदा केलाय, फटका फसला होता परंतु कॅच नाही झालीये. त्या उलट काय झालं तर बॉलने सीमारेषा गाठलीये. 4-4-4 चौकार.
दादू आणि त्याचबरोबरीने आरफ यावेळेला पायावर करण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागे मार्गस्थ होईल, धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय तोपर्यंत एक धाव तर घेतली, दुसरीचाही कॉल दिलाय कारण ओव्हर थ्रो झालाय. चांगली सुरुवात एपी सामर्थ्य मालेगाव आकाशभाऊ बेडसे आणि कंपनीकडून होताना पाहिलं मिळते. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे, धावसंख्या झालेली आहे ती 27 धावा धाव फलकावर पाहिला मिळत आहेत. क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी असणारी स्पर्धा नाशिक ओळखलं जातं, पंचवटीसाठी नाशिक ओळखलं जातं, गोदावरीसाठी नाशिक ओळखलं जातं, कांद्यासाठी आणि द्राक्षासाठी सुद्धा, आणि क्रिकेटसाठी सुद्धा कव्हर्सला मारलाय. आणखीन एक चौकार, आरफ अगदी तुटून पडलेत. 4 चौकार. स्ट्रोक तो मैदानाच्या आतनं पेशकश केलाय. या 4च्या मदतीनं आता मात्र धावसंख्या सुस्थितीमध्ये गेली आहे. अराफ ज्या करता इथपर्यंत आलाय, बदलापूर ते नाशिक प्रवास त्यानं कापलाय. तो का कापलाय ते मैदानाच्या आतनं सांगत असताना अगदी चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतनं करतोय. सगळ्यांना चांगली कामगिरी इकडे होऊ लागलेली आहे. सोनवणे वॉरियर या टीम मधून या अगोदर देखील ते खेळताना पाहायला मिळाले, परंतु आज त्यांच्या विरुद्ध, आणि हे क्रिकेट आहे, हे लीग फॉर्मॅटचं क्रिकेट आहे. निहाल दादू लाईन मध्ये नाही आले, पहिलेच मन बनवलं होतं स्क्वेअर लेगला खेळायचं आहे आणि एक धाव तिकडे मिळेल. धाव संख्या 32 वर जाते. दुसऱ्या ओव्हर मध्ये धाव संख्या आल्या 32 झाले. अक्षयजी निश्चित प्री माइंडेड स्ट्रोक होता, आधीच डोक्यामध्ये होतं की मला बिहाइंड विकेट खेळायचंय, मागच्या बाजूने खेळायचंय, आणि प्री माइंडेड स्ट्रोक मध्ये या पद्धतीचं फटके मिस होताना आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात. तेच झालं दादू बरोबर. देहस्टीला स्पर्श केला आणि एक सिंगल मिळाली. 32 धावा बिनबाद, 32 धावा, 6 षटकांचा आता सामना पाहायला मिळणार आहे. आणि ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. निहाल तुसामज आपल्या टीमचे प्रमुख गोलंदाज आहेत, त्यांना पुन्हा एकदा आणलं. त्याचं कारण आहे विकेटची आवश्यकता आहे. विकेट आल्या तर दबाव निर्माण करेल सोनवणे वॉरियर, नाही आल्या तर दबाव निर्माण करेल एबी सामर्थ्य मालेगाव. त्याच्यामुळे काय होणार यापुढे दादू आणि त्याचबरोबर आरोप आहेत. आरोप देखील यावेळेला अक्रॉस खेळले, थोडस आवाक्यात बॉल नाही आला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, थांबवलंय. तिकडे कौतुक करावं लागेल इकडे गोलंदाजांचं. निहालचं सिमेंट विकेटवर सोपं नाहीये, तुम्ही सातत्याने बीट करणं. इकडे लेग बायची 1 रन मिळते, धावसंख्या 1 ने पुढे जाते. 33 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. प्रेक्षकांची गर्दी आजही पाहायला मिळेल आणि उद्या तर विक्रम होईल या ठिकाणी, कारण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले खेळाडू नाशिक मध्ये आर्या प्रीमियर लीग साठी, त्यांना आणि स्थानिक खेळाडूंना पाहण्याची संधी मिळेल. रिव्हर्स, परंतु बॉल वेगात आहे. रिव्हर्सचे प्रयत्न सातत्याने यशस्वी नाही करून दिलेत. काही कल्पक चेंडू त्या ठिकाणी टाकले गेले. टप्पा थोडासा मागे ठेवला, थोडासा वेगात ठेवला आणि त्याच्यामुळे बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय. धाव संख्या 33 वर आहे. या मानाच्या स्पर्धेत आर्या प्रीमियर लीग कमी गतीने बॉल टाकलाय. चांगल्या टप्प्यावर नव्हता, परंतु हा व्हेरिएशन करताना या गोष्टी होतात, कारण आपण बॉलची ग्रीप बदलतो. आज ज्यावेळेला आपल्याला वेगळ्या पद्धतीचा चेंडू टाकायचा आहे, वेगळा स्विंग जरी करायचं तर बोट वेगळ्या पद्धतीने पकडायला लागतात. स्लो व्हेरिएशन करायचंय तुम्हाला तरी देखील बॉलची ग्रीप आहे ना, ती तुम्हाला वेगळ्या पद्धतीने पकडावीच लागते. आणि ते करत असताना योग्य ठिकाणीच बॉल पडेल असं काही नाहीये. यावेळेला स्ट्रोक खेळलाय वेगात मिड विकेटच्या दिशेने. 1 रन तिकडे मिळेल. दुसरीचा कॉल दिला गेला होता आरफ यांच्याकडून. थ्रो येतोय तोपर्यंत 2 रन कंप्लीट देखील झालेले आहेत. दादू आणि आरफ ही जोडी आता चांगलीच बनलेली आहे. 36 धावा बिनबाद. निश्चित या जोडीकडनं खूप साऱ्या अपेक्षा आहेत, कारण सेट झालेत दोघंही. आता ओपन करण्याकरता मैदानामध्ये आलेत. 3रं षटक सुरू आहे, त्यामुळे इथनं आता टीम हाच विचार करते की कसं करून 80 पर्यंत पोहोचायचंय. काय हे दोघं 80 पर्यंत पोहोचवतील ते आपल्याला येणाऱ्या ओव्हर्स मध्ये जरूर बघायचंय. 36 धावा धाव फलकावर बिनबाद. 36 बऱ्यापैकी धाव संख्या आहे. टीमही समाधानी असणार आहे इकडे. त्याचं कारण आहे चांगली धाव संख्या इकडे बनली गेलेली आहे, परंतु प्रतिस्पर्धी टीम कुठेतरी विकेटच्याही शोधात असणार आहे. निहाल दादू डबल माइंड झाले. स्ट्रोक खेळताना थोडासा कमी गतीने आला बॉल. खेळू की नको खेळू, शेवटी खेळला अधुऱ्या मनाने, परंतु बाद होत आहेत. पहिली विकेट, पहिला धक्का. द्विधा मनस्थितीमध्ये
दादू तिथे आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यात विदा मनस्थितीमध्ये खेळल्या कारणानं ही विकेट आली आहे, मोठी विकेट आली आहे. दादू बाद होतोय. डीजे ऐकू त्यानंतर पुन्हा एकदा आपल्यासोबत. सोबत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने रिव्हर्स, परंतु निहाल असे गोलंदाजात रिव्हर्स एक अपवाद वगळता जास्त यशस्वी नाही होऊ दिले त्यांनी. हे षटक चांगलं राहिलं, कमबॅक करणारं राहिलं, विकेट देणारं राहिलं. ओव्हर संपतायत 3, धावसंख्या झाली आहे 36, विकेट माघारी परतली आहे 1. AB सामर्थ्य मालेगाव. निहाल काय गोलंदाजी केली आहे, लाजवाब. कारण असं चित्र होतं मैदानामध्ये की खूप मोठ्या टोटलच्या दिशेने वाटचाल होईल, मात्र निहाल आला आणि त्यांना रोखून धरलाय असं म्हणायला हरकत नाही. ज्या पद्धतीने त्यांना गोलंदाजी केली, 2 ओव्हरमध्ये फक्त 16 धावा दिल्या आणि एक महत्वपूर्ण विकेट त्यांना आपल्या नावावर केली आहे. धावसंख्येला लगाम लावलाय असं म्हणायला हरकत नाही निहालनं ज्या पद्धतीने गोलंदाजी केली. परंतु तरी देखील AB सामर्थ्य मालेगाव इकडे समाधानी असेल अक्षय सर. त्याचं कारण आहे 6 पैकी 3 ओव्हर झाल्या 36, म्हणजे ही चांगली सुरुवात आहे. आणि 10 पैकी एकच विकेट गेले, 9 विकेट त्यांच्या हातात आहेत. आणि आणखीन एक प्लस पॉईंट त्यांचा असा आहे, निहालच्या 2 ओव्हर संपलेले आहेत. त्याच्यामुळे तसेच एका टीमला धावाही झटपट बनवाव्या लागतील आणि एका टीमला झटपट विकेटही घ्याव्या लागतील. इकडे सुद्धा 36 धावा 4थ्या ओव्हरला सुरुवात होते. यावेळेला थोडासा पुढे पायावर करण्याचा प्रयत्न होता, समोरच्या दिशेने खेळतायत. 1 रन तिकडे मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. आरब केंद्रस्थानी आहेत आयकॉन म्हणून, एका बाजूने चांगली बॅटिंग करतायत आणि बऱ्यापैकी ज्यावेळेला व्यावसायिक क्रिकेट खेळतात ते स्लॉग ओव्हरला बॅटिंगला येतात, परंतु प्रीमियर लीग मध्ये ते वरती बॅटिंगला येतात आणि त्यांनी स्वतःला प्रीमियर लीग मध्ये सिद्ध केलंय. आणि प्रीमियर लीग म्हटलं तर ऑलराऊंडरला अक्षय सर, कारण तुम्ही बऱ्याचशा प्रीमियर लीग पाहता, एकतर ऑलराऊंडर नाही तर लेफ्टी बॅटर यांना बऱ्यापैकी महत्व असतं आणि ओपनर. निश्चित आराफ अगदी इथे नाशिकमध्ये जेव्हाही आलाय ना, प्रत्येक प्रीमियर लीग मध्ये स्वतःला सिद्ध केलंय, प्रत्येक प्रीमियर लीग मध्ये चांगला परफॉर्म दिलाय. या वेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, फुलटॉस होता. 1 रन तिकडे मिळेल. जयलाल राठोड यांना आपण देखील पाहतोय, सिंगम आहेत नाशिकचे. तर दुसऱ्या बाजूला मैदानाच्या आतमध्ये शुभम गीते दाखल झालेले आहेत. एक असं नाव आहे ज्याही खेळाडूकडे बरंचसं टॅलेंट आहे आणि सर्कलची म्हणजे चारी बाजूला सीमारेषा असल्यानंतरची एक वेगळी बॅटिंग त्यांच्याकडे आहे. आज ती पाहायला मिळेल. इकडे बऱ्याचशा लीग शुभम देखील खेळताना पाहायला मिळतात. यावर्षी जुन्नर प्रीमियर लीग देखील चांगली खेळली त्यांनी. पाहूया आरब साथ कशा प्रकारे देतील. मयूर कारंडे देखील या टीम मध्ये. मोठ्या जोरदार अपील इकडे पाहायला मिळालं. 1 रन तिकडे घेतली गेली आहे. फिल्डर येत आहेत, बऱ्याच लांबवरून थ्रो केला जातोय. आरफ पोहोचले तिकडे. 2 रन कंप्लीट केले जात आहेत. अगदी चांगली रनिंग बिटवीन विकेट तिथे आपल्याला पाहायला मिळाली. अगदी वेगानं धावला आरफ आणि डेंजर एंड कडे होता, स्वतःचा कॉल होता आणि ज्या वेगानं धावला तिथे 2 रन कंप्लीट केल्या. विकेटच्या मध्ये अगदी चांगली दौड पाहायला मिळते. मोठे फटके कुठेतरी लुप्त पावलेत चंदू सर, ज्या पद्धतीनं बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये होती.
मोठ्या फटक्यांची अपेक्षा जरूर आहे, कारण आयकॉन खेळाडू अराफ तो मैदानामध्ये आहे, त्यामुळे मोठे फटके ते कुठेतरी येणं इथनं गरजेचे आहेत सध्या ज्या पद्धतीने बॅटिंग सुरू आहे. 40 धावा धाव फलकावर आहेत. पहिला डाव आपण पाहतोय एबी सामर्थ्य मालेगाव. बिग हिट. जसा बॅट आणि बॉलचा संपर्क झाला ना, टक असा आवाज आला आणि सांगितलं आरफ यांनी, जा शोधून आणा बॉल. नक्की शोधला आणि लगेच पाठवला सुद्धा. का तिथे आपल्याला पाहायला मिळाले, बॅट अँड बॉल मध्ये जेव्हा संपर्क झाला तेव्हा चेंडूवर मोहर उमटवली होती षटकाराची 6 धावांची. अगदी जबरदस्त फटका तिथे अराफच्या बॅटमधनं आला. याच करता तर अराफला ओळखलं जातं, दर्जेदार फटके खेळणं, मॅच ऑन ठेवणं. कारण कुठेतरी मोठ्या फटक्याची अतोनात गरज होती. मोठे फटके येत नव्हते मागच्या काही बॉलवर आणि अराफनं तो मोठा फटका खेचलाय. आरफ 33 वर, टीम 46 वर. लेन बॉल चांगला पिक केला त्यांनी तिकडे. आणखीन एक, हा थोडासा पुढेच केला होता बॅटच्या रडार मध्ये आणि त्याला फेकून दिलं पलीकडे अगदी रस्त्यावर. सिक्सर. एका बाजूने जबरदस्त कामगिरी करतायत. 39 वर ते खेळतायत. यावेळेला डबल माइंड झाले. थोडासा लांब होता, कमी गतीचा बॉल होता, समोर खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय आणि इकडे विकेट येताना पाहायला मिळत आहेत. साहेब रावडी राठोड झालेत सध्या, त्यांनी घेतली विकेट. आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता मयूर कारंडे आलेत, आयकॉन म्हणून खेळतायत आणि डावकुरे हाताचा एक प्रतिभा संपन्न बॅटर म्हणून त्यांची ही एक स्वतःची ओळख आहे. इथे ज्या सिच्युएशन मध्ये मैदानात आलेत ना, अगदी त्यांच्या बॅटिंग करता पोषक वातावरण आहे, कारण मोठ्या फटक्यांकरता ओळखलं जातात आणि डावाच्या शेवटी काही चांगले स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून येऊ शकतात. तेच करावं लागेल. धावसंख्या बरी आहे अजूनही, परंतु त्याचा या ठिकाणी हे असं मैदान आहे, कितीही केलं तरी कमी पडतात इकडे आणि त्याच्यामुळे 52 झाल्यात आणि 52 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर या ठिकाणी 4 मार्कस 5 मार्कस होत आहे. 4 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 52. 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये मयूर करंडे आणि शुभम गीते पाहायला मिळत आहेत. तेजस पिंपळसे गोलंदाजीसाठी. हा बॉल, पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा करण्याचा प्रयत्न, फटका चांगला खेळलाय. फिल्डर येण्याच्या अगोदर बॉल पसार होतोय सीमारेषच्या पलीकडे. 4 चौकार. छप्पन. तेजस पिंपळसे समोर शुभम. बेस्ट वर्सेस बेस्टची ही लढाई देखील पाहायला मिळते आपल्याला. समोर उडवलाय जबरदस्त प्रहार आणि बॉलला आता फेकून दिलंय सीमा रेषा पार.
प्रीमियर लीग नात करते काय? वाह, चांगला बॉल टाकलाय, अगदी खोलवर टप्प्याचा, याला कमबॅक म्हटलं जातं. मागील बॉल रडार मध्येच केला, आता थोडासा ऑप्टमच्या बाहेर आणि थोडासा पुढे करण्याचा प्रयत्न होता. चांगलं युद्ध चाललंय दोन युवा खेळाडूंमधील, ज्या पद्धतीने या दोघांची स्ट्रेंथ आहे अक्षय सर. निश्चित चांगला खेळ होतोय दोघांमध्ये. इथे तेजस पिंपळसे तोही कुठे कमी नाहीये, कारण नाशिक जिल्ह्यामध्ये जेवढ्या काही लीग्स होतात तेजस पिंपळसे याला एक वेगळी मागणी असते. एक फ्रंटलाईन गोलंदाज आहे, ॲज अ आयकॉन खूप सारे खेळाडू आहेत टीम मध्ये, त्यामुळे थोडासा उशिरानं आलाय. खूप चांगल्या गोलंदाजी करता, निफाड तालुक्याला बिलॉंग करतो आणि अगदी चांगल्या गोलंदाजी करता ओळखलं जातं तेजसला. तो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. 63 धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर 5 सुरू आहे. एबी सामर्थ्य मालेगाव. मयूर आल्या आल्या बॉलला मात्र आदेश दिलाय, जा सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांच्या शिक्षेसाठी सिक्सर. थँक्यू डीजी. यावेळेस मात्र ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता, खेचून मारलं आणि दूर सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलाय. षटकारामध्ये परावर्तित केलंय. चांगली बॅटिंग करतोय. वा, चांगला स्ट्रोक इकडे खेळला. जणू काही रात्री मोबाईलच्या ऐवजी बॅटच चार्जिंगला लावली होती की काय. यावेळेला फटका फसलाय, बॅट चिकडा घेतलीये, बॉल मागे जातोय. तेजस पिंपळसे सांगतायत मी देखील काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये, मोठी विकेट घेतलीये. म्हणून तेजस पिंपळसेची ओळख आहे आणि इथे ती महत्वपूर्ण विकेट घेतली अगदी मोक्याच्या क्षणी. कारण हा बॅटर जर मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला असता तर शेवटच्या ओव्हरमध्ये 2-3 षटकार येऊ शकले असते आणि त्याला लवकर माघारी परतवणं ते खूप महत्वाचं होतं. आपल्या टीमच्या हितार्थ एक चांगला बॉल तिथे तेजस पिंपळसेकडनं पाहायला मिळाला आणि ज्यावर मयूर कारंडे सारखा एक विध्वंसक आणि विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग करणारा बॅटर ज्याला परतीचा प्रवास करायला भाग पाडलाय. मोठी विकेट आली आहे मयूर बाद. आलेली आहे. धावसंख्या बऱ्यापैकी आहे अजूनही. 69 धावा धाव फलकावर आहे. तेजस पुन्हा एकदा बॉलिंगसाठी, मनोज यांच्यासाठी. आल्या आल्या रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. या डावात किती प्रयत्न झाले रिव्हर्स खेळण्याचे आणि त्यावर किती यश मिळालंय. सरळ बॅटने चांगले स्ट्रोक होत येत आहेत, रणही येत आहेत. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 69 धावा. एबी सामर्थ्य मालेगाव. निश्चित सुस्थिती आहे, कारण ज्या पद्धतीने या आधीच्या ओव्हरमध्ये बॅटिंग झाली तेजसच्या विरोधामध्ये सुरुवातीला जी आक्रमण झाली त्यामुळे एक चांगल्या टोटल पर्यंत पोहोचलाय एबी सामर्थ्य मालेगावचा संघ. कारण 69 ही धावसंख्या आहे. बघा चंदू सर, तुम्ही योग्य म्हटलं की तिथे रिव्हरचे किती प्रयत्न झाले. मी म्हणतो सध्याच्या टेनिस बॉल क्रिकेटरच्या मानगुटीवर बसलेलं भूत जर काय असेल तर रिव्हरचा फटका. प्रत्येक जण अगदी तोच प्रयत्न करतात आणि त्यामध्ये 80% फलंदाज फेल आहेत. 20% फलंदाज असतील जे प्रॉपर ते फटके खेळताना पाहायला मिळतात. या डावात 7 वेळा रिव्हर्सचा प्रयत्न झाला, 1 बाउंड्री आली. क्रिकेटचा खेळ आहे, तुम्हा आम्हा सर्वांना आवडणारा, वेळ लावणारा, क्रिकेटच्या वेगळ्या दुनियेत घेऊन जाणारा आणि याच क्रिकेटच्या खेळाची एक जबरदस्त स्पर्धा नाशिक नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शेवटची ओव्हर आहे या डावाची. जयलाल राठोड गोलंदाजीच्या ट्रॅकवर. इथे चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला, अगदी फुल लेंथवर तिथे चेंडू हाताळला गेला होता. बॅकलिप खाली गेले, एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. ज्या 1च्या मदतीनं धावसंख्या 70 या आकड्यावर. शेवटचं अंतिम षटक प्रगतीपथावर आहे. 70 धावा धाव फलकावर आहेत. शेवटचे काही चेंडू आहेत, मोठे स्ट्रोकही खेळावे लागतील. सोनवणे वॉरियर्स हाही संघ तेवढाच बलवान आहे. दुसऱ्या बाजूला एबी सामर्थ्य. आकाश बेडसे यांनी फक्त मालेगावच्याच नाही तर नाशिकच्या खेळाडूंना किंवा नगरच्या खेळाडूंना सुद्धा
व्यावसायिक गटाच्या स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी दिलेली आहे. एक चांगली बाब आहे. नाशिकमधून देखील नवनवीन क्रिकेटर येत आहेत, चांगली कामगिरी तेही करतायत. नाशिकच्या खेळाडूंची देखील नेहमीच चर्चा होते किंवा जिगरबाज आहेत. वा 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 वा, काय फटका खेळलाय. बॅटिंग मधील पॉवर दाखवली इकडे. लांब लचक फटका, सिक्सर. आयडॉल म्हणून या टीम मध्ये खेळतायत मनोज पवार. या वेळेला थोडंसं कमी गतीने थोडासा वळणाराही बॉल होता, त्याच्यामुळे टायमिंग नाही झालं. एक रन तिकडे घेतली जाते, दुसरीचा कॉल दिला जातोय, परंतु एकच रन तिकडे मिळेल. धावसंख्या 77 वर आहे. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. सर काय म्हणाल? निश्चित ज्या पद्धतीनं रन्स यायला हव्यात त्या रन्स येत आहेत, कारण एक चांगला तगडा प्रहार याआधी पाहायला मिळाला. पवारचा वार अगदी पॉवरफुल होता आणि त्यानंतर एक सिंगल आली. 7 धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावफलकावर जोडल्या गेल्यात, त्यामुळे इथनं आणखी 5 ते 6 रन आला तर एक मोठं षटक इथे करता येईल आणि एक चांगल्या टोटल पर्यंत पोहोचता येईल. विशेषतः हो, 80+ धावसंख्या ही चांगली. म्हणजे क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या सुरक्षित नसते, परंतु एक चांगलं आव्हान उभं राहू शकतं हे मात्र नक्की आहे. 77 झालेले आहेत. राठोड गोलंदाजीसाठी आलेत पुन्हा. वा वा वा, गुडघा टेकवला आणि बॉल खूप लांब पाठवला आणि प्रेक्षकांनी कॅचही घेतली आहे. लाजबाब. या प्रेक्षकांचंही गेल. पारितोषिक आहे ज्या प्रेक्षकांना झेल टिपला आपल्याकरता पारितोषिक आहे. आमचे मुंजा भाऊ यांच्या माध्यमातून 100 रुपये आणि श्री गणेश मोबाईल यांच्याकडनं एक हेडफोन इथे पारितोषिक म्हणून दिला जाईल. ही आर लीगची स्पर्धा आहे. सर असं म्हणतात महाराष्ट्रात बैठकीची लावणी आणि क्रिकेटमध्ये बैठकीचा फटका दोघंही खूप पसंतीत आहेत आणि इथे जर आपण पाहिलं तर अगदी दर्जेदार बैठकीचा स्ट्रोक तो पाहायला मिळाला. हा थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न राहिला. राठोड साहेब पुन्हा एकदा चर्चेत आलेत. यास पारितोषिक दिलं जात आहे. आज मॅच घेतली आणि कॅचही जबरदस्त घेतली. काही सोपी कॅच त्र्याऐंशी धावा धावफलकावर आहेत. या वेळेला आल्या आल्या स्ट्रोक तर मोठा खेळलाय. बॉल हवेत आहे, फिल्डर आहेत तिकडे. बॉलवर काय नजर ठेवली त्यांनी, नाही सोडलाय. 83 झाल्यात. पहिल्या डावामध्ये एबी सामर्थ्याने ज्या वेळेला बॅटिंग केली आणि सोनवणे वॉरियर्स बॅटिंगला येईल त्यावेळेला त्यांना करायच्या 6 ओव्हरमध्ये 84. म्हणजे मॅच 50-50 कुठेही जाऊ शकते. आहे आपण टॉस साठी तिकडे दाखल व्हायचंय. आणि आदित्य 11 चला दोन्ही कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस साठी यायचंय.
मेडिकलचे सर्वे सर्वा किरण दादा, निलेशजी राठोड साहेब आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. या मॅचचा टॉस केला जातोय. बंटी साहेब आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. या तिन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं आहे. महत्वाचा मॅच आहे. आदित्य 11 एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते आणि गोल्डी बॉईज यांच्यामधील महत्वाचा टॉस होईल. महाराष्ट्रातील नामवंत आणि मानाची स्पर्धा आर्या प्रीमियर लीग आणि या आर्या प्रीमियर लीगच्या या महत्वाच्या मॅचचा टॉस केला जातोय. या मान्यवरांना इकडे आमंत्रित केलं जात आहे. एक महत्वाची मॅच आहे. इकडनं जिंकून पुन्हा एकदा स्पर्धेत यायचं आहे यासाठीचा प्रयत्न आहे. आणि टॉस जिंकलेला आहे गोल्डी बॉईज या टीमने. तर टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय असेल, काय चुका झाल्या पहिल्या मॅच मध्ये ज्या या मॅच मध्ये टाळाव्या अशा वाटतील भूषण तुम्हाला? सर मागच्या वेळेस आमचे आयकॉन प्लेयरच नाही खेळले. रणजित वर खूप अपेक्षा होती पण त्यांनी बॅटिंग नाही केली. पण तो बोलला की या मॅचला मी करतो. तर प्रयत्न तोच आहे. आता आम्ही पहिले बॉलिंग करण्याचा निर्णय घेतोय. तर कमीत कमी रन रोखण्याचा प्रयत्न करतो. आणि आर्या प्रीमियर लीग तुमच्यासाठी किती महत्वाची आणि काय आहे? इथं आमची घरती स्पर्धा आहे सर. आम्ही याच्यासाठी खूप उत्सुक असतो की कधी आर्या प्रीमियर आणि CPL या दोन टुर्नामेंट खूप छान असतात माझ्यासाठी. मी दरवर्षी फायनल खेळतोच इथं. याही वर्षी खेळावी यासाठी शुभेच्छा असतील. परंतु आता बॅटिंग करायची, किती रन बनवावे लागतील आणि काय वाटतंय, काही राहिले का पहिल्या मॅच मध्ये जे या मॅच मध्ये आता करायचंय अगदी जोरात? पॉवर प्ले मध्ये थोडा स्टार्ट नाही भेटला होता आणि मागच्या मॅच मध्ये थोडं फिल्डिंग मध्ये मिस्टेक झाले, त्याच्यामुळे थोडी मॅच हरावी लागली आणि कमीत कमी 70-80 धावापर्यंत करायचा प्रयत्न. येस, टॉस जिंकून गोल्डी बॉईज या टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आदित्यला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. यानंतर होणारी ही महत्वाची मॅच असेल. tenniscricket.in वर हे आयोजन पाहायला मिळत आहे. नाशिकची मानाची, प्रतिष्ठेची, सन्मानाची आर्या प्रीमियर लीग ही स्पर्धा. तर जाऊयात पुन्हा एकदा चालू मॅचच्या दुसऱ्या डावाकडे, ज्या ठिकाणी अक्षय पांडव सर आणि त्यांच्या जोडीला साथ देतील मनोज बेल्लेकर सर. धन्यवाद. धन्यवाद चंद्रकांत शेट्टे सर, ज्यांना आपण ऐकलं. एक तगडी मॅच जी प्रेक्षकांच्या भेटीला आहे, कारण यातील जो विजयी संघ होईल तो सुपर 8 मध्ये जाऊन पोहोचेल. उद्या त्याचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. आज सुद्धा आपण पाहिलं तर खूप चांगला प्रेक्षक वर्ग या स्पर्धेच्या निमित्ताने इथपर्यंत आलाय. ते आमच्या मायबाप प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कारण स्पर्धा किती मोठी जरी आयोजित केली ना तरी तिथे प्रेक्षक वर्ग येणं ते खूप महत्वाचं आहे. आणि आर्या प्रीमियर लीग नेहमीच इथे प्रेक्षकांचा उच्चांक आपल्याला पाहायला मिळतो. आज एवढी गर्दी आहे, उद्या तर या मैदानावर बसायला जागा नसेल, एवढी गर्दी इथे आपल्याला पाहायला मिळेल. दाखल झालाय अराफ आणि समोर स्ट्रायकर एंड कडनं जर आपण पाहिलं तर किरण, जो पहिला बॉल अराफ कडनं किरण करता. इथे मात्र चांगला बॉल फुलर लेंथवर चेंडूला टाकलं होतं, तिथे मिड ऑफ घेतला गेलाय. त्याच्या हातामध्ये चेंडू आहे, एक निर्धाव चेंडू, षटकातील पहिला बॉल योग्य टप्प्यावर हाताळला गेलाय. पहिला चेंडू अगदी योग्य तऱ्हेनं तिथे अराबच्या माध्यमातून पाहायला मिळाला. बॅटिंगच्या माध्यमातूनही अराबनं खूप जास्त प्रभावित केलं. गोलंदाजीच्या माध्यमातूनही जर आपण पाहिलं तर पहिला बॉल योग्य टप्प्यावर पडलाय. यावेळेस मात्र समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रात एक दर्जेदार फटका खेळलाय. बॉल चाललाय सीमारेषा पार, चौकार. षटकातील दुसरा बॉल होता आणि त्याला अगदी समोरच्या बाजूने खेळत असताना चौकार परावर्तित केलाय. यावेळेस मात्र तिथे कट केला अगदी योग्यतेनं, दमदार पद्धतीनं बॉल चाललाय सीमी पार कव्हर मधनं सीमारेषा पार. इथे आला
चांगली फटके इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळाला. किरण जो फलंदाजी करण्याकरता आपल्याला पाहायला मिळतोय आणि किरण अगदी दर्जेदार फटके खेळतोय. कॉपीबुक स्टाईल त्याचा अवलंब तो त्याच्याकडनं आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा समोर खेळलाय. तिथे मिडॉन आहे. दादू बोरसे थोडीशी चुकी करतोय आणि त्या चुकीनंतर जर आपण पाहिलं तर बॉल गेलाय सीमारेषा पार. इथे रन्स मिळतील 4. चौकार. थोडासा नाराज आहे यार, कारण मिडॉन मध्ये दादू बोरसे सारखा क्षेत्ररक्षक त्याला उभं केलं गेलं होतं, त्याच्याकडनं चुकी झाली आणि त्यानंतर बॉल सीमारेषा पार. फरार. चौकार. धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती 12 ऑन बोर्ड. 12 धावा. किरण अगदी चांगली बॅटिंग करतोय. आयकॉन खेळाडू आहे. इथे मात्र हा बॉल अगदी दादूच्या बाजूनं चाललाय. लॉंग ऑन मधनं सीमारेषेच्या पार. पहिल्याच ओव्हर मध्ये 4 बाउंड्रीज त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौकार. जे अगदी अंपायरिंग करत असताना प्रेक्षकांचं मनोरंजन करतायत. अंपायरिंग बरोबर एक आणखी कलागुण आहे त्यांच्यामध्ये, डान्स करण्याचा, आणि ते दाखवतायत. चांगला बॉल. चांगला बॉल. वाईड यॉर्कर तो यावेळेस हाताळला गेला. बॉल तिथे विकेट किपर जाण्यामध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आलाय आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती एकेरीस. धावफलकावर 16 धावा. या आधीच्या मॅच मध्येही जर आपण पाहिलं तर तिथे फिल्डिंग मध्ये काही त्रुटी राहिल्या होत्या एबी सामर्थ्य मालेगावकडनं. या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर दादू बोरसेकडनं ती एक चूक होत असताना पाहायला मिळाली. 16 रन्स पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावर लागल्या गेल्यात. ओव्हर नंबर 2. बघूया कुणाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणलं जाईल. स्ट्रायकर एनकडे यश भाटे जो फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक हरहुन्नरी बॅटर आहे. डावकुरे हाताचा प्रतिभासंपन्न खेळाडू. टर्फ क्रिकेटमध्ये त्याचा एक वेगळा बोलबाला आहे. टर्फ क्रिकेटमध्ये त्याचं एक वेगळं नावलौकिक आहे. मात्र टेनिस बॉल क्रिकेटचं हे जे विश्व आहे तिथे यश भाटेला आता स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आहे. चांगला खेळ त्याला मैदानाच्या आतनं करून दाखवावा लागेल. पहिल्या मॅच मध्ये थोडासा अपयशी राहिला होता. लवकर झटपट बाद करून माघारी परतवलं होतं तो यश. यावेळेस त्याच्या विरोधामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवर दादू बोरसे आलाय. प्रथमेश बोरसे असं नाव आहे. दादू या नावानं मालेगावकरांनी खूप प्रेम दिले या खेळाडूला. पसंतीदा खेळाडू आहे संपूर्ण मालेगावचा, जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. यावेळेस मात्र यश भाटे बॉलला उडवतोय. बॉल चाललाय तिथे एका हाताने कॅच करण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र चेंडू मैदानाच्या आत थांबलाय. तिथे 2 रन वाचवल्या गेल्यात. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. झेल करता चांगले प्रयत्न होते तिथे, मात्र बॉल हातामध्ये बसला नाही. या पद्धतीचे झेल पकडले जात नाही, ते चिपकले जातात. हा चेंडू हातामध्ये चिपकला नाही, मात्र 2 धावा तिथे सेव्ह केल्या गेल्या. 2च्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकत असताना 18 या आकड्यावर. ओव्हर नंबर 2 आहे. फील्ड मध्ये जर आपण पाहिलं तर इथे थोडासा बदलाव केल्यानंतर पुन्हा एकदा दादू सज्ज होते. यावेळेस बॅटची कडा घेतली. आराफ शेख बॉलच्या खाली कॅच कॅरी केला जाईल. पहिली विकेट मिळेल इथे दादू बोरसेला. यश भाटे बॅक टू द रगआउट. जोडी सन्माननीय विशाल भाऊ पट्टे बहादूर आणि सन्माननीय स्वप्नील नाना गामणे यांच्या वतीनं आयोजित कैलासवासी भास्कर अण्णा गामणे यांच्या स्मरणार्थ आयोजित आर्या प्रीमियर लीग चं हे 4थं पर्व आणि 4थ्या पर्वातील 4था दिवस. दुपारच्या सत्रातला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. 2 विजयी संघ एकमेकाच्या विरोधामध्ये मैदानाच्या आतनं खेळ करतायत. कोण विजयी होईल? सुपर 8 मध्ये
7व्या क्रमांकावर कोण जाईल? 8 संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय होतील, ज्यामधला 7वा संघ या मॅचच्या माध्यमातून आपल्याला तो पुढे येत असताना पाहायला मिळेल. आणि आजच्या दिवसातील शेवटच्या मॅच मध्ये एक संघ तो 8व्या क्रमांकावर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. असे 8 संघ मिळतील आणि मग उद्या त्यांच्यामध्ये लढती ज्या या मैदानावर आपल्याला अनुभवता येतील. मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय, फलंदाजी करण्याकरता फलंदाज अनुज मौर्य, ज्याला इथे फलंदाजी करण्याकरता वन डाऊनच्या स्वरूपाने धाडलं गेलंय, पुढे प्रमोट केलंय. बॅटिंग ऑर्डर मध्ये थोडासा बदल केलाय. सिच्युएशन नुसार तुमच्या गेम प्लॅनिंग मध्ये बदल होणं गरजेचं आहे. यावेळेस दादूचा हा बॉल हवेमध्ये, प्रांजल कन्नौर तिथे बॉलच्या खाली सेफ हँड आहेत. एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून प्रांजल कन्नौरची नेहमीच फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे. एक चांगला झेल तिथे टिपला गेलाय. विकेट येते, फलंदाज बाद. बॅटर आपल्याला लवकर मैदानाच्या आतमध्ये जायचंय. तिथे गोल्डन डक या धावसंख्येवर माघारी परतावं लागलं. अनुज मौर्य जो माघारी परतत असताना पाहायला मिळाले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुयश पावसकर जो फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमधनं जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करायची आहे. चांगला खेळ दाखवावा लागेल, कारण तुमचा आयकॉन खेळाडू तो चांगल्या बहरात आहे. 4 बाउंड्रीज त्यानं अराबच्या विरोधामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये खेळल्या जरूर, मात्र त्यानंतर काय हे आपल्याला मैदानाच्या आतनं बघायचं आहे. दादू बोरसे गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल दादू बोरसे या ओव्हरमध्ये. आतापर्यंत तर चांगला मारा केलाय, 2 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये आहेत. इज ऑन हॅट्रिक. यावेळेस मात्र कव्हर मध्ये उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे, टिपला गेलाय झेल आणि संपवलाय सलग 3ऱ्या फलंदाजाचा खेळ. हॅट्रिक कंप्लीट केली आहे दादू बोरसेनं. 3 चेंडू 3 मोठ्या विकेट्स मिळवल्यात. फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये जयलाल राठोड फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू 3 विकेट्स मिळवल्यात. हॅट्रिक कंप्लीट केली आहे दादू बोरसेनं. अगदी कातिलाना गोलंदाजी त्याला म्हणतात ना, ती कातिलाना गोलंदाजी इथे दादू बोरसेकडनं पाहायला मिळते. आपल्या षटकातील पुढचा बॉल इथे मात्र चांगला फटका आहे. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक घेतला आणि या मैदानावर जर आपण पाहिलं ना तर सर्वाधिक रन्स ज्या कव्हर्स आणि मिड विकेट मध्ये बनल्यात. इथे जर आपण पाहिलं तर त्या कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक घेतलाय. धावसंख्येला 1 न पुढे चालना दिली आहे. धावसंख्या 1 या आकड्यानं पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 19 या आकड्यावर. या षटकानं मॅच मध्ये खूप मोठा फेरबदल केलाय. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल या ओव्हरचा गोलंदाज दादू बोरसे तो सज्ज होत असताना समोर किरण आहे. यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न तो असफल राहिला. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झाला नाही. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. डॉट बॉल बरोबर एक सफल ओव्हर तिची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते. गोल्डी बॉईजचे जे खेळाडू आहेत, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय तर आपल्याला समालोचन कक्षाच्या मागच्या बाजूला आपले टीम जे मॅनेजर आहेत किंवा मग टीम मिटिंग आहे तिथे आपल्याला समाविष्ट व्हायचंय. काय म्हणाल बेलेकर सर, ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली दादू बोरसेनं ओव्हर नंबर 2 मध्ये अक्षरशः मॅचला बदलवलं असं म्हणायला हरकत नाही, कारण 3 विकेट्स त्याने विकेटची हॅट्रिक कंप्लीट केली. नक्कीच. आणि
ज्या खेळपट्टीवरती आपण सातत्याने फलंदाजाला बरसताना पाहिलं होतं तिथे लागोपाठच्या 3 विकेट म्हणजे कुठेतरी कोळशेच्या खाणीमध्ये हिरा सापडावा अगदी तशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. आणि अशा प्रकारची कामगिरी करणं तितकं या खेळपट्टीवरती तरी सोपं नाहीये, परंतु इथे या गोलंदाजाने सगळ्यांना मंत्रमुग्ध केलंय आणि 3 विकेट लागोपाठच्या अतिशय महत्वाच्या ठरल्यात. निश्चित मालेगावचं क्रिकेट आहे ना, मालेगावच्या टेनिस बॉल क्रिकेटला गोलंदाजीचा तोपखाना म्हटलं जातं, जिथनं खूप सारे चांगले गोलंदाज येतात. दादू बोरसेला आपण पाहिलं, शेखर काशीद आला, इक्बाल बल्ले आहे, रमेश जाधव आहेत. हे गोलंदाजीचा एक तोपखाना आहे जो मालेगाव मधनं आपल्याला सातत्यानं नाशिक जिल्ह्याच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये येताना पाहायला मिळतोय. त्यामधील जे एक शेखर काशीद सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. मालेगाव ग्रामीण मधला एक हरहुन्नरी कलाकार ज्याची गोलंदाजी नेहमीच दर्जेदार असते, असा शेखर काशीद जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. पुढचा बॉल, यावेळेस मात्र चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. मालेगावच्या गोलंदाजांचा आपण विषय केला काल. ज्ञानेश्वर ठाकरे ढाक्या ज्यानं स्लॉग ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी केली तीही काबिले तारीफ होती. काल मालेगाव मधनं संतोष पवार आपल्याला पाहायला मिळाले होते ज्यांनी खूप दर्जेदार बॅटिंग केली. म्हणजे ओव्हरऑल चांगला परफॉर्म तो आपल्याला पाहायला मिळतोय सर्वच खेळाडूंच्या माध्यमातून. पुढचा बॉल, यावेळेस मात्र आणखी एक चांगला चेंडू, आणखी एक चांगला चेंडू. दर्जेदार गोलंदाजी करतोय. गुडलेन स्पॉटच्या परिसराचा वापर कसा करायला हवा तो शेखर काशीद गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं दाखवत असताना पाहायला मिळतोय. विशेष करून अगदी आपण पाहिले की शेखरचा जो अचूक टप्पा आहे म्हणजे तिथे फलंदाजाच्या रेंजमध्ये चेंडू द्यायचा नाही. फलंदाज किती जरी शफल होण्याचा प्रयत्न केला, जेवढा तो शफल होतो त्यापेक्षा थोडासा बाहेर टाकायचा आणि फलंदाजाला संभ्रमात टाकायचं. निश्चित चांगली गोलंदाजी करतोय शेखर काशीद. यावेळेस मात्र फटका चांगला, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, विकेट कॅरी होईल. हे आणखी एक मला वाटतं कॅच ड्रॉप झाला. कलेक्शन केल्यानंतर अखेरच्या क्षणी सोडलाय तिथे. सिद्धू पाजी म्हणतात काय केलंय, गोलंदाजाच्या खात्यातली एक चांगली विकेट होती ती गमावली आहे. हे आमचे सिद्धू पाजी आहेत जे याच पद्धतीनं मनोरंजन करण्याकरता ओळखले जातात. पंचांबरोबरच एक चांगले डान्सिंग अंपायर असतील ते सांगलीला बिलॉंग करतात सिद्धू पाजी, जे या स्पर्धेकरता इथपर्यंत आलेत. यावेळेस मात्र चांगला बॉल, चांगला बॉल. शेखर काशीदची जेवढी तारीफ करावी तेवढी कमी आहे. काय गोलंदाजी करतोय, दर्जेदार गोलंदाजी. फलंदाजाला कायम संभ्रमामध्ये ठेवतोय. पुढचा पेपर काय येईल ते फलंदाजाला ठाऊक नाहीये. प्रत्येक वेळी काहीतरी वेगळा प्रश्न विचारला जातोय आणि हा वेगळा प्रश्न त्याचं उत्तर नाहीये. या प्रश्नांची उत्तरं देणं गरजेचं आहे, तर ही मॅच रंगतदार स्थितीमध्ये जाईल. अन्यथा या मॅचवर सहजतेनं एबी सामर्थ्याची टीम कुरघोडी करेल. यावेळेस मात्र समोर खेळलाय लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. बॉलला जोपर्यंत स्टॉप केलं एकच घेतली, कारण किरण नॉनस्ट्राईक एंडकडे उभा राहून कंटाळलाय आता. कारण स्ट्रायकर एंडकडे कोणी चांगला परफॉर्म करतच नाहीये, त्यामुळे किरणवरचं प्रेशर वाढतंय आणि ते खूप जास्त वाढण्याआधी स्ट्रायकर एंडकडे येऊन काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करणं केव्हाही चांगलंच, आणि ते करतोय यावेळेस किरण. स्ट्रायकर एंडकडे खेळतोय. समोर शेखर काशीद नावाचा वाहन ते त्याच्या विरोधामध्ये गोलंदाजी करतोय. कमी गतीनं स्लोवर वनचा वापर केला होता. इथे एक सिंगल जी दाफलकावर जोडली जाईल. लाजवाब गोलंदाजी. प्रत्येक वेळी वेगळा प्रश्न आहे, प्रत्येक वेळी वेगळं काहीतरी करायचंय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर दाफलकावर 23 लागल्यात. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि या 3 ओव्हर मध्ये रन्स बनवायचे आहेत 61, 61 धावा. 20च्या पुढची सरासरी दाफलकावर अधोरेखित करायची आहे. ड्रिंक्स करता इंटरव्हल आहे, पाणी घेऊन लगेचच मैदानामध्ये जायचंय. जोपर्यंत पाणी मैदानामध्ये आहे आपण डीजेला एक संधी देऊ. चांगलं संगीत त्यांच्याकडनं ऐकू. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, एन्जॉय करत राहा.
नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती फक्त 23 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 61 रन्स 3 ओव्हरमध्ये बनवायचे आहेत आणि 61 रन्स बनवणं तेवढं सोपं नाहीये, मात्र अशक्य सुद्धा नाहीये. मी करेन या आत्मविश्वासानं बॅटिंग मैदानाच्या आतनं करावी लागेल आणि या संपूर्ण डावाची सूत्र किरणला आपल्या हातामध्ये घ्यावी लागतील. किरण जो ऍज अ आयकॉन या टीम मध्ये खेळतोय आणि त्याला इथनं तो आयकॉन वाला परफॉर्म मैदानाच्या आतनं करावा लागेल. राब शेख गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. यावेळेस मात्र चांगला फटका तिथे खोदून काढलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत फील्ड केलं एक रन ती धावफलकावर जोडली गेली. एकावरच समाधान मानावं लागलं. 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 24. सिंगल डबल न भागणार नाही. ही मॅच जिंकायची आहे तर मग षटकार चौकार हवाई यात्रा हवाई सफर करावे लागतील. हेलिकॉप्टर रॉकेट लॉन्चर ते मैदानात उडवावे लागतील तरच या मॅचवर कुरघोडी करता येईल. बॉलला विमानात बसवून दूरचा प्रवास करायला भाग पाडावा लागेल जर या मॅचला जिंकायचं आहे. पर ओव्हर 3 षटकार ते तुम्हाला इथे गरजेचे आहेत. यावेळेस मात्र बॉलला हुक केलंय. क्षेत्ररक्षकाला अगदी बीट करत असताना बॉल पहिला टप्प्याखेरीज बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधनं गेलाय सीमारेषा पार. 4. जाण्याकरता सज्ज होत असताना यावेळेस आराबचा बॉल कव्हर मध्ये उडवला. क्षेत्ररक्षकाला संधी नाहीये. बॉल निघून जाईल सरळ सीमारेषा पार. कव्हरला फाडून इथे दमदार स्ट्रोक खेळलाय. षटकार. सज्ज होतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेचा बॉल तिथे थोडासा बाहेरच्या बाजूने निघत असताना विकेट किपर ज्यामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी होतीये. मुख्य मंचावर जर आपण पाहिलं तर सन्माननीय स्वप्नीलजी गामणे यांना आपण पाहत आहे. एक दिलदार व्यक्तिमत्व आहे. अगदी आर्या प्रीमियर लीगचे आयोजक जरी असले तरी क्रिकेटवर नितांत प्रेम करणारे एक उत्तम दर्जाची फलंदाजी करणारे स्वप्नीलजी गामणे ज्यांना आपण पाहत आहे. यावेळेस हा बॉल टप्पा खाल्यानंतर कट झाला आतल्या बाजूने आला आणि विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धाव चेंडू तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या षटकातील पुढचा बॉल राब शेख शेवटचा बॉल आहे. यावेळेस वाईड यॉर्करचा प्रयत्न आणि बॉल अगदीच वेगानं सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू आला आणि निर्धाव चेंडू बरोबर षटकाची उद्घोषणा षटकाची समाप्ती मात्र थांबावं लागेल. तिथे तिसऱ्या पंचाची मदत घेतली. रिव्ह्यू घेतलाय वाईट करता पंचांकडनं फेअर बॉल आला मात्र पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय तिथे बॅटरनं आणि तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे. बघूया तिसरे पंच इथे काय डिसिजन देतील काय निर्णय येईल. आर्या प्रीमियर लीग त्या स्पर्धेची भव्य दिव्यता जी काहीतरी वेगळीच आहे. इट्स अ फेअर बॉल. षटकाची उद्घोषणा झाली आहे. षटकाची समाप्ती झाली आहे. एकंदर 4 ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आला आणि या 4 ओव्हर नंतर धावफलकावर 34 धावा लागल्या गेल्यात. येणारे 12 बॉल आहेत आणि विजयाकरता 50 धावसंख्येची गरज आहे. 25 रन पर ओव्हर म्हणजे 4 गगनचुंबी षटकार एका ओव्हर मध्ये खेळणं गरजेचं आहे. डिसिप्लिन असणारी ही स्पर्धा आहे आर्या प्रीमियर लीग जिथे तुम्हाला नियमांचं काटेकोरपणे पालन करावंच लागेल आणि खरं तर गरजेचं आहे. क्रिकेट इट्स अ जंटलमन गेम. हा जंटलमन लोकांचा खेळ आहे. मग तिथे डिसिप्लिन असलंच पाहिजे आणि स्वप्नील गामणे नियमांच्या बाबतीत अगदी काटेकोर आहेत. या स्पर्धेच्या बाबतीत एक नाशिकचा संपूर्ण जिल्हा आहे ना जिथे संपूर्ण जिल्ह्यात एक आदरयुक्त भीती म्हणतो ना आपण जी की आम्ही काहीतरी चुकीचं केलं तर मग तिथे पेनल्टी मिळेल अशी ही स्पर्धा आहे आर्या प्रीमियर लीग जिथे खूप चांगल्या पद्धतीने नियमांची अंमलबजावणी केली जाते. यावेळेस वाईटचा इशारा आणि सध्या नाशिक जिल्ह्यात एक ट्रेंड सुद्धा सुरू आहे ना. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. अगदी ते क्रिकेटमध्ये आर्या प्रीमियर लीग मध्ये सुद्धा आहे. आर्यामध्ये तुम्हाला नियमांचं उल्लंघन करता येणार नाही आणि ते खरं गरजेचं होतं. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. अगदी
इथे सुतासारखे सरळ झालेली मुलं आता पाहायला मिळतात, जी केली गेली. यावेळेस मात्र या दरम्यान एक दर्जेदार फटका तो मैदानाच्या आतनं पेशकश केलाय. बॉल सीमारेषा पार. डीजेच्या माध्यमातून आणि त्यावर झालेला डान्स, हे गाणं तर तसं प्रत्येकाच्या आवडीचं आहे. मात्र हा नवीन पोपट आता जर आपण पाहिलं तर 39 वर्षाचा झालाय. 1987 ला हे गाणं आलं होतं. यावेळेस मात्र हा बॉल तिथे उंच हवेत उडवलाय. क्षेत्ररक्षक तो बनेल प्रेक्षक, प्रेक्षक बनतील आनंदी. बॉल सीमा रेषा पार, षटकार. तर आपण पाहिली तर सध्या धावफलकावर धावसंख्या लागली गेली आहे ती एकंदर 47. आता विजयाकरता जर आपण पाहिले तर 10 चेंडू आणि 37 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे येणाऱ्या 4 बॉल मध्ये 2 षटकार आले तर मॅच ऑन होईल. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज दादू बोरसे जो आपल्याला पाहायला मिळतोय. या 4 बॉल मध्ये 2 षटकार ते गरजेचे आहेत. इथे मात्र बॅटची कडा घेतली आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे प्रांजलला बीट करत असताना बॉल मागे चाललाय. तिथे स्वीपर कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचला तद्वर 2 धावा, 2 धावा तिथे पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. अराफ तिथे थोडीशी चलाखी दाखवतोय. ह्या आधी मी पाहिलं होतं. अराब शेख तिथे फलंदाजांनी धावान करता मोह घ्यावा आणि त्यामध्ये एखादी रनआउटची विकेट मिळावी. अगदी हे क्रिकेटमध्ये गरजेचं आहे आणि ते पाहायला मिळत आहे. ही चलाखी आहे, ती तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं दादू बोरसे जो गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना त्यावेळेस मात्र एक चांगला फटका अराबच्या अगदी बाजूने गेलाय. हा फटका जर चुकून ग्लासला लागला असताना डोळ्यावरच्या तर त्याचा अगदी चुरा पाहायला मिळाला असता. एकदा एवढा वेगवान होता, अगदी बाजूने गेला होता. तिथे रनआउटच्या माध्यमातून विकेट आली आहे. कधी जोरदार अगदी फलंदाजाच्या बॅटमध्ये चेंडू आल्यानंतर तो फक्त मोठ्या फटकाचे ते खेळणार आहे. अगदी सन्मानपूर्वक चेंडू खेळून काढेल अशी अपेक्षा अजिबात नाहीये. आणि तिथं मोठं आक्रमण करत असताना तिथं रिक्स थोडीशी निश्चितप्रमाणे अरबचे. पण आत्ताची जी विकेट आली आणि आता ओमकार उदामन मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे आणि आता समीकरण आहे 8 चेंडू 34 आणि इथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार. ते जर मैदानाच्या आतमध्ये जो आयकॉन खेळाडू किरण फलंदाजी करतोय त्या किरणनं जर ही मॅच जिंकवून दिली ना तर किरण करता संघ मालक सोनावणे वॉरियर्स यांच्या माध्यमातून 3100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. जर ही मॅच त्यानं जिंकवून दिली, जर लढवाई याप्रमाणे तिथे मैदानाच्या आतनं किरण भाऊ सोनावणे यांच्या माध्यमातून हा संघ आहे आणि 3100 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्या वतीने लावलं गेलंय. जर ही मॅच इथनं जिंकवली आणि जिंकवावी लागेल तसा प्रयत्न करावा लागेल. दादू बोरसे जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस मात्र तिथे हुक करायचा होता. बॉल बॅटमध्ये नीट आला नव्हता. इक्बाल बल्ले होते, संकट आलं होतं त्यांच्यावर. मात्र कारण बॉल खाली राहिला होता, अगदी मोठी हाईट आहे त्यांची. तिथे 1 रन मिळाली. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना येणारे शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि विजयाकरता 29 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू आणि 29 धावा.
गोलंदाजीच्या ट्रॅकवर बघूया कुणाला गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केलं जाईल. 29 ची गरज आहे. 6 चेंडू. इक्बाल बल्ले आहे. ऑप्शन आहेत खूप सारे कारण मागच्याच 1-2 आठवड्याआधी मालेगावमध्ये एक स्पर्धा झाली होती आणि तिथे प्रांजल कन्नौर ज्यानं ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती त्यानं सर्वांनाच अचंबित केलं होतं, प्रभावित केलं होतं. म्हणजे तोही एक ऑप्शन आहे. चांगले ऑप्शन आहेत गोलंदाजीचे सध्या एबी सामर्थ्य मालेगावकडे. बघूया कुणाला आणलं जाईल गोलंदाजीच्या ट्रॅकवर. तिथे विचार झाल्यानंतर इक्बाल बल्ले गोलंदाजी मधली वेगवानता तिनं प्रत्येकाला प्रभावित केलंय. एक जुना जाणता क्रिकेटर आहे, लेजंड क्रिकेटर आहे मालेगाव टेनिस बॉल क्रिकेट मधला इक्बाल बल्ले, जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीने इथे गोलंदाजी केली जाईल. इक्बाल बल्लेकडनं समोर स्ट्रायकर एन कडे किरण आहे. किरण इथे आशेचा किरण म्हणून मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. किरणला तसाच खेळ तो मैदानाच्या आतनं दाखवावा लागेल. पुढचा बॉल. यावेळेस मात्र पहिला बॉल तो चाललाय दूर सीमा रेषा पार. षटकार ओव्हर दी लॉंग ऑफ. दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. षटकार. चेंडूवर आशा पल्लवित केल्यात. एक दमदार तडाखा तो मैदानाच्या आतनं पेशकश केलाय. काय किरण या मॅचला फिनिश करेल ते आपल्याला बघायचं आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत. 5 रनची गरज आहे. 23. 5 चेंडूत 23 धावसंख्येची गरज. इक्बाल बल्ले. पुढचा बॉल. यावेळेस सलगचा दुसरा हाय अँड हँडसम स्ट्रोक. षटकार. 50 रन कंप्लीट केल्यात. अर्धशतक कंप्लीट केलंय. लाजवाब बॅटिंग मैदानाच्या आतनं करत असताना पाहायला मिळालाय. सेलिब्रेशन आता नसेल. जर ही मॅच जिंकवली तर ते सेलिब्रेशन पाहण्यालायक असेल. मालक किरण भाऊ सोनावणे यांच्याकडनं 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. येणारे बॉल त्यामध्ये काय इथे 3 गगनचुंबी षटकार ते पाहायला मिळतील. 4 मध्ये 3 मारायचेत. या 4 मध्ये 3 मारले जातील का ते आपल्याला बघायचं आहे. खुश केलंय सर्वांना किरणनं ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे. आयकॉन म्हणून या युवा प्रतिभा संपन्न खेळाडूला का बोलवलं गेलंय ते मैदानाच्या आतनं सांगत असताना, आपली कुवत दाखवत असताना, आपली खेळाची प्रतिभा मैदानाच्या आतनं प्रदर्शित करत असताना यावेळेस वा लाजवाब शॉट ऑफ द मॅच. या स्पर्धेतला आजच्या दिवसातला सर्वोत्तम फटका. दर्जेदार स्ट्रोक. षटकार. तिथे अगदी बॉडी लाईन वरचा बॉल होता. मनगटाची ताकद दाखवली. दर्जेदार फ्लिक आणि बॉल सीमा रेषा पार. षटकार. पळवला जातो की काय असं चित्र मैदानाच्या आतनं इथे प्रकट होत असताना पाहायला मिळत आहे. 3 बॉलात 3 गगनचुंबी षटकार ते येत असताना पाहायला मिळत आहेत. सन्माननीय अक्षय बाबा बोडके आणि गोटू नाना यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. ही मॅच जर किरणने इथनं जिंकवली तर 2100 रुपयाचा कॅश प्राइज. इथे चांगला बॉल दर्जेदार चेंडू. डॉटची गरज होती.
आता येणारे 2 बॉल विजयाकरता 11ची गरज आहे. मात्र मित्रांनो, मॅच कोणीही जिंको, जर या युवा किरणनं तुम्हाला खुश केलंय तर एकदा त्याच्याकरता टाळ्या बांधतात. ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे, आउटस्टँडिंग, दर्जेदार बॅटिंग त्याने मैदानाच्या आतनं करून दाखवली आहे. आयकॉन खेळाडू आहे आणि आयकॉन म्हणून युवा खेळाडूला का बोलवलंय? उलटा नाही, सरळ उभं राहावं लागेल. सज्ज होत आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता. गोलंदाज इक्बाल बल्ले समोर, किरण उभा आहे. इथे मात्र फटका तो फसलाय आणि एक सिंगल आली आहे. एक सिंगलच्या मदतीनं या मॅचला आपल्या कब्जामध्ये केलंय. मात्र वा किरण वा, काय फलंदाजी केली आहे मित्रा. इथपर्यंत आलाय, मात्र का आलाय ते इथल्या प्रत्येक नाशिकच्या क्रिकेट शौकीनांना तू दाखवून दिलंस. आज दमदार खेळ केलास, लाजवाब खेळ केला. क्रिकेटचा खेळ आहे, कोणीतरी पराभूत होईल म्हणूनच कोणीतरी जिंकेल. मात्र लढणं गरजेचं आहे आणि तुझी जी लढाऊ वृत्ती आज मैदानाच्या मध्ये आतमध्ये होती ना, त्या लढाऊ वृत्तीनं प्रत्येक नाशिककराच्या मनामध्ये आज तू घर निर्माण केलंय. येणाऱ्या भविष्यात नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या स्पर्धा होतील त्यामध्ये किरण हे नाव खेळताना आपल्याला पाहायला मिळेल, निश्चित पाहायला मिळेल. जेवढा दमदार खेळताना आज मैदानात दाखवलाय. यावेळेस मात्र सरळ बॅटने खेळला आणि इथे विजयी होतीये टीम AB सामर्थ्य मालेगाव. AB सामर्थ्य मालेगाव या संघाला शुभेच्छा असतील, खूप खूप शुभेच्छा असतील. आकाशजी बेडसे एक युवा उद्योजक आहेत. आकाशजी बेडसे आपल्याला खूप खूप शुभेच्छा आहेत या विजयाच्या आणि संपूर्ण टीमला शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे